याच्या आधी देखील आपण तर एक एक्झिबिशन मॅच त्यांनी कव्हर केली होती. टॉस जिंकला आपण तर स्वर्गीय बंडू शेट प्रतिष्ठान उंबाडे आणि युग 11 युग आर्मी 11 सोनारपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. आमचे दोन गुणलेखक देखील आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू बघा. स्वर्गीय बंडू शेट प्रतिष्ठान उंबाडे संघ आपला 12वा खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी पाठवून द्या. रोहित बघा 12वा खेळाडू पाठवून द्या. बघा काल नाईट रजनीमध्ये देखील बघा 12वे खेळाडू नव्हते, लगेच पॅनल्टी लागत होती. मोठागाव चषक मध्ये देखील 12वा खेळाडू नव्हता, लगेच 2 धावांची पॅनल्टी लागत होती. तर गुरुनाथ गायकवाड साहेब येतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेहऱ्यावरती आनंद बघा किती आहे त्यांच्या. गावची स्पर्धा आहे, तिसराही चषक आहे, त्याचा हा आनंद. तर त्रिंबकजी गायकवाड यांच्या माध्यमातून आपण तर पारितोषिक आलेले आपण तर युग आर्मी 11 सोनारपाडा संघासाठी 3 षटकार मारले तर 3000 रुपये आणि 3 सलग चौकार मारले तर कॅश प्राइज 1000 रुपयाचा असणार आहे. आणि पंच देखील थोडासा सावलीचा आनंद घेत आहेत. फिरोज सर बघा आमचे सातत्याने बदलापूर विभागात पंचगिरी करत असतात. हे खूप चांगलं डिसिजन येते त्यांच्या माध्यमातून. फिरोज सरांनी एकदा नाही म्हटलं तर तुम्ही किती आवाज द्या, आरडाओरड करा, तुम्हाला आऊट मिळणार नाही. आऊट असला की लगेच त्यांचा बोट आकाशाकडे. नाही हीच तर पंचगिरीची खासियत आहे ना. काही ठिकाणी आम्ही असे पंच बघितलेत की ते वाईटसाठी पण रिव्ह्यू मागतात. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. दुसऱ्या पहिली मॅच आपण काय करण्यास खेळतोय. 2 बलाढ्य संघ एका बाजूला जर बघितलं तर स्वर्गीय बंडू शेट प्रतिष्ठान आपण तर उंबाडे त्यांच्या अगेन्स्ट युग 11 आर्मी 11 सोनारपाडा संघ. योगेश साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आपण तर सागर गायकवाड यांच्याकडून आणि आपण तर त्रिंबक गायकवाड यांच्याकडून देखील आपण तर प्रत्येक बॅटरसाठी 3 चौकार 3 षटकासाठी 3 षटकारासाठी 3000 रुपये आणि 3 चौकारसाठी कॅश प्राइज 1000 रुपये. तर बघा उंबाडे संघ बंडू शेट प्रतिष्ठान तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी लागली. 12वा खेळाडू नाहीये. सातत्याने आम्ही सूचना करतोय. नावं जरी आम्हाला माहिती असेल पण आयोजकांच्या सूचना आहेत त्या आम्ही सूचना तुम्हाला पोहोचवतोय. रोहित बघा तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी लागली आणि जेव्हा आपण तर सत्र संपेल किंवा पहिलं षटक संपलं की आम्ही त्या 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू. युग 11 आपण युग आर्मी 11 सोनारपाडा संघामध्ये ते ऍड करू. सलामीला आल्यात आपण यावेळेला अमोल आल्यात. काय बॅटिंग केलं ते पहिल्या मॅचमध्ये. आता थोडंसं बॅटिंग ऑर्डर बदलली कारण 4 षटकांची मॅच आहे. योगेश बरोबर प्रथमच येत नाही तर अमोल पाटील येतोय. सामना सुरू होतोय. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेग एक क्षेत्रक्षण मिड विकेटला मिड ऑनला आपण पाहू शकता एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तयार. पहिला चेंडू फटका चांगला पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. अमोल पाटील या फटक्यासाठी नेहमी जाणला जातोय. आमचे गुणलेखकांची देखील भरपूर सोय केली जाते. लगेच त्यांना पाणी मागवलं, पाणी दिलं. जल आहे तो कल आहे. पाण्याची गरज प्रत्येकाला भासते. प्रत्येकाने पाणी प्रत्येकाला द्या, हे पुण्याचं काम आहे.
ओमकार गायकवाडला आपण धन्यवाद देऊ. ओमकार, तुमच्या खात्यामध्ये आज पुण्य जमा झालं. पैसे हो ना हो, पण पुण्य जमा होऊ दे. रोहित पुणे गोलंदाजी मार्कॉस टाकला अमोलला आपण पाहू शकता. चौकाराने खातं उघडलंय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारत होते. ओ स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौकार. मॅच आहे. डीजे मास्टरने गाणं बघा किती सुंदर लावलंय. अहो पाटील नाही, अजून एक चौकार मारला तर अमोलला कॅश प्राइज मिळेल 1000 रुपयाचं. त्रिंबक गायकवाड यांच्या माध्यमातून रोहित राईट आर्म ओव्हर द कडे मार करतो. टाकला अमोल. स्वीप केलाय पाठवून दिलाय सलग तिसरा आलाय. कॅश प्राइज देखील 1000 रुपयाचं मिळेल. आता क्षेत्र निवडलं स्क्वेअर लेग. चौकार. काय बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त. अमोल पाटील या संघाचा ना सर्वात चांगला गुणवान खेळाडू आहे. अतिशय चांगला बॅटर. सलामीला आलाय. मगाशी देखील आपण बॅटिंग पाहिली. 7 चेंडू 29 धावा. काय बॅटिंग गेली आणि आता दमदार स्टार्ट देतो. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. रोहित प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती हल्ला चढवला जातो रोहित शेलारवरती. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ फटका सुरेख आहे. लाजवाब फटका. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. टाकला अमोल. हो यावेळेला थोडासा पडल्यानंतर चेंडू संत गती राहिला आहे. ऑन साईडला आपण बघितलं तर स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडूला काढायचं तर व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू आणि बॅटचा काय संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 18 धावा आल्यानंतर डॉट चेंडू जातोय. सुरेख बॅटिंग काय बघायला मिळते. काय फ्लाइंग स्टार्ट दिलाय. स्वप्न में सुरुवात. युग आर्मी 11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फटका. काय जबरदस्त सजवलाय. जणू काय चपराक लावली आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. चौकाराने धाव संख्या वाढते. धाव संख्या फुलकारते आपण पाहू शकतो 22. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्याला बघायला मिळते. युग आर्मी 11 सोनारपाडा. सुरुवात दमदार झाली. युग आर्मी 11 सोनारपाडा. जे प्रेक्षक आहेत त्या दादांना विनंती करतो, दादा जरा आपण पडद्याच्या जरा मागे राहा, कारण का समोर षटकार आहे तिथे थोडंसं. धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. नाही प्रेक्षकांना आम्ही कधीच विनंती, फक्त आदेश देत नाही, विनंती करतो. आदेश दिला तर कोणीच ऐकत नाही कोणाचं. आदेश देऊच नका, विनंती करा, ऐकतील सर्वजण. बघा प्रेक्षकांना बसण्याची खूप चांगली आपण इथे व्यवस्था केली गेली. निसर्गाची सानिध्य देखील, सावली देखील आपण पाहू शकता. जी झाडं लावली होती ती झाडं आता मोठी देखील झाली. हार्दिक येतोय. बावीसावा धाव फलकात आपण पाहू शकता. हार्दिक आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला योगेश पाटील. खूप चांगला स्टार्ट दिलाय युग आर्मी 11 सोनारपाडा संघाने. अमोल बघा सलामीला काय बॅटिंग केली जबरदस्त. प्रतिम हार्दिक गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघात दुसरे टिकून येतोय. हो बॅकवर्ड जाऊन कट करायचा तर या वेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच बाळा सर कोणत्या प्रकारची खून करत नाही. खूप चांगली पंचगिरी राहिली. अजूनपर्यंत एकही रिव्ह्यू घेतला नाही. त्याबद्दल दोन्ही पंचांना खास करून फिरोज सर आणि बाळा सरांना धन्यवाद देऊ. तर मगाशी एक टीमने घेतला तर रिव्ह्यू आणि तो गमावला देखील त्यांनी. किती चांगलं लक्ष बघा पंचांचं आमच्या. हार्दिक हो चांगला चेंडू बॅटमॅननं काढलाय. चेंडूला चेंडू चाललाय डाऊन डी ग्राउंडच्या मध्येतून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय. मिस स्पीड झाली. 2 धावा सहजतेने कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर अमोलकडे प्रचंड अनुभव आहे. संख्या 10 फलकारते आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा. 24 धावा आपण पाहू शकता. युग आर्मी 11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. हार्दिक राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय.
ऑन साईडला वळवलं यावेळेला, पण तिथे टावर आहे त्यामुळे एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावून तुम्हाला धावा घ्याव्या लागणार. टावरला जरी चेंडू लागला, झेल उडाला आणि तरी आपण बाद होऊ शकता. तारेला लागला चेंडू, झेल पकडला तरी बाद होऊ शकता. त्या झाडाला जरी चेंडू लागला, झेल पकडला गेला तरी बॅटर बाद होईल. नाही आता बॅटरना देखील सूचना माहिती आहेत, कारण आपण तर सोनारपाडा संघ दुसरी मॅच खेळतोय, उंबार्डे संघ देखील दुसरी मॅच खेळतोय. काय मैदानावर बॅटिंग करतोय बघा अमोल. 3 षटकारासाठी कॅश प्राईज आहे. त्रिंबक आपण आता गायकवाड यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं 3 चौकारसाठी कॅश प्राईज मिळणार आहे त्यांना 1000 रुपये. काय बॅटिंग केली. हार्दिकने एंड बदललाय. सायकल अमोल पाटील फुलटॉस आहे, ऑन साईडला पाठवून दिलं यावेळेला. लॉंग लेग सीमारेषा पार. पंचाचा शब्द नो आणि इशारा काय तो पाहिजे आता. षटकार म्हणजे 7 धावा. आणि आता येणारा चेंडू फ्रीट. मुपकी चंदन ते मेरे नंदन. आता इथून मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल. षटकार येतो का पाहिजे पुढच्या चेंडूवर. एक धाव फल करते आपण पाहू शकता. बॅटरने घेतलाय का. नो आहे चेंडू. बॉल दिले ना बघा. एकच चेंडू चॉईस आहे. योगेश सांगतायत आयोजक. नो चेंडू आहे. एकूण 7 धावा येतात आणि येणारा चेंडू फ्रीट. धावा आले, धाव फलक ते आपण पाहू शकता. 32 धावा. अमोलला संधी प्राप्त झाली. आता पुन्हा एकदा एक षटकार तर आलाय. नाही सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करू, जेव्हा संघनायक चेंडू चेक करायला पाठवतो ना बॅटरांना, तेव्हा 2 चेंडू चेक करा. कधी चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे. नाही काल देखील आम्ही नाईट टुर्नामेंटमध्ये तेच सांगितलं, डे फॉर्मॅटमध्ये देखील तेच सांगितलं की 2 चेंडू चॉईस करा. हार्दिक पाहिजे आता प्रत्युत्तर काय देतोय. फ्रीटचा चेंडू आहे. अमोल पाटील काय करतो पाहिजे. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू. अमोल स्वतःवरती नाराज होतोय, कारण स्क्वेअर लेग रिजन मधून त्याला चेंडू सरळ आपण तर कंपाऊंडच्या वरून मारायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक. 32 धावा झाल्यात. युग RM11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. हार्दिक राईट आर्म ओर तिकडे मारा करतो स्ट्राईकला अमोल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. जी हाईट पाहिजे ती हाईट बी येत नाही. 2 चेंडू डॉट गेल्यात सलग. अमोल पाटील कडनं नेहमी जास्त चेंडू डॉट जात नाही, तर कमी चेंडू जास्त धावा हे त्याचं समीकरण असतं. 32 आल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हार्दिक गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. वेल लेप केलाय. पंच वाईड चिकून करतायत. अतिरिक्त धावेने भर धाव सकेत आपण 33. खूप चांगली पंचगिरी मैदानावर सुरू. आपण तर बाळा सर मॅन फ्रॉम भिवंडी आणि फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण. काय जबरदस्त पंचगिरी करतायत बघा ना. पंचांचं लक्ष मैदानाकडे असणं ते फार गरजेचं आणि ते लक्ष देत आहेत. हार्दिक फुलटॉस आहे. ऑन साईडला टायमिंग चांगलं होतं का. हो झालंय. सरळ चेंडू चाललाय रस्त्यावरती. षटकार. मैदानावर या षटकात देखील आपण 17 धावा आले. गोलंदाजी मार्क. तर वेदांत इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आयवा झेलसाठी बघा 200 रुपयाचा वार्षिक आहे. प्रत्येक झेलसाठी प्रेक्षकांना बघा. जे प्रेक्षक जात आहेत त्यांना विनंती, दादा जरा पडद्याच्या बाहेर न जा. मॅच सुरू आहे. लाईट टेलिकास्ट सुरू आहे. भावेश आला गोलंदाजी मार्कवर. वेगवान गोलंदाज. हो बॅकफुट राऊंड कट करायचं त्यावेळेला पंच वाईड चिकून करतात. नाही अमोल बघा किती लवकर रिएक्शन दाखवतोय. लगेच पंचांच्या आधी तोच सांगतो की वाईड आहे. नाही त्याला कळतं ना. नो स्ट्राईकचा बॅटरना
प्रमुख बॅटरसाठी आरशाचं काम करतोय ते करतोय अमोल पाटील मैदानावर. खूप चांगला खेळ चाललाय ताबडतोब युग आर्मी 11 सोनारपाडा संघाचं. 40 धावा दाखल कधी. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ओ पुन्हा एकदा वेग प्रचंड आहे, दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशा खराब तर दशा खराब. भावेशला कुठेतरी ना अतिरिक्त वेगाने चेंडू टाकतोय ते ती चेंज करून त्याला कुठेतरी लाईन आणि लेंथ चांगली ठेवायला लागणार आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर 2 सलग वाईट आलेत. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. स्ट्राईकला योगेश पाटील. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नाही एक्सरसाइज करावी लागते. आपण फिरोज सरांना इच्छा नसणार एक्सरसाइज करायची. अमोल बरोबर काहीतरी बातचीत करतायत फिरोज सर. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता या वेळेला 42. पॅनल्टीच्या धावा आम्ही ऍड करणार आहोत पण त्या इनिंग संपल्या तर त्या जेव्हा मी स्कोर सांगू तेव्हा त्या धावा ऍड करू आणि मग त्यामध्ये जी टोटल असेल त्याच्यामध्ये 2 धावा ऍड करू. भावेश राईट आर्म राऊंड द मारा करतो. टाकला अमोल. ओ चांगला चेंडू. ही चांगली लाईन ते. अशा प्रकारची लाईन टाकणं कुठेतरी तुम्ही ना अचूकता भेदकता बघण्याच्या आधी आपण तर दिशेवरती नियंत्रण कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. तमेश ठाकूर देखील बघा जलपानाचा आनंद घेत आहेत. तर ऊन देखील थोडंसं वाढलंय त्यामुळे पाणी शरीरात असणं फार गरजेचं आहे. उन्हाचा त्रास ज्यांना जाणवतो त्यांनी लिंबू पाणी किंवा सब्जा पाण्यामध्ये सब्जा टाकून तो पाणी प्या. ते देखील शरीरासाठी खूप चांगलं आहे. फुलटॉस पाठवलं यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. बॅटर बाद. भावेशला यश मिळतंय. योगेश बाद होतोय. देऊ काल काय बॅटिंग केली आपल्या ग्रामीणच्या खेळाडूने. 50 धावा कुठल्या विकी भोईरला देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली. आपल्या ग्रामीण खेळाडूंचं जबरदस्त IPL मध्ये कामगिरी चालू आहे. नवीन बॅटर तर करण येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 42 वरती पहिला गडी बाद झालाय. 3रं षटक प्रगती पथारे. भावेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला करण ठाकूरला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. एक थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण पॉईंट मिड ऑफ. भावेश हो चांगला चेंडू. फुल इंडिलोचा चेंडू खोदून काढला. या वेळेला एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे 2 होत आहेत का सहजतेने. कोणत्याही प्रकारचा कॉल दिला नाही. फक्त आखो मी इशारा केला आणि इथून 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 44. अमोल पाटील करण ठाकूर ही जोडी मैदान आपण पाहू शकता. वैभव भावेश चांगली गोलंदाजी करतो. आता 3 अमोल ठाकूर नाहीये. अमोल आहे अमोल आहे अमोल पाटील आहे. अमोल ठाकूर अजून येणे बाकी आहे. बाहुबली हो चेंजा पैसे लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. मिळणार नाहीये. 48 धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर टाकला. करण चांगली बॅटिंग करतो. करण देखील खूप उत्तम साथ देतो मैदानावर. हो चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहिलाय. शरीराचा वेध घेतलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. डिक्लेअर आहे बघा तिथे. नाही आतमध्ये गेले तर डिक्लेअर आहे. स्ट्राईक चेंज नसणार आहे अमोल. 49. प्रथमेश ठाकूर बघा आमचे ऑपरेटर देखील करतात. समालोचन करतात. भावेश गोलंदाजी मार्कवर. 3 षटकात पुढचा चेंडू. स्ट्राईकला करण ठाकूरला आपण पाहू शकता.
ओ यावेळेला लोअर फुलटॉस सुद्धा पंच वाईट शिकून करतायत. अजून एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकायला लागणार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. युग RM11 सोनारपाडा संघाच्या 50 धावा धावफलका दिला. टाळ्या होऊन या संघासाठी. खूप चांगली बॅटिंग केली होती. 9 चेंडू टाकल्यात. नाही ग्रामीण मध्ये असेही काही खेळाडू त्यांनी 15 चेंडू टाकल्यात, 14 टाकल्यात, 13 टाकल्यात. 9 कमी आहेत. भावेश कर ओ लोअर फुलटॉस होता. बॅटची आतली कडा. चेंडू गेलाय थर्डमॅनला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. धावसंख्या दाखल करती 52 धावा. धावा धावफलकाती लागल्यात. आपण युग RM11 सोनारपाडा संघ अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचंय. अमोलसाठी कॅश प्राइज असणार. त्रिंबक गायकवाड यांच्याकडून कॅश प्राइज मिळणार आहे त्यांना 1000 रुपये. 3 षटकार मारेल त्या खेळाडूला आपण तर 3000 रुपये. नाही अमोलने काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग केली. पॉवर प्ले मध्ये ना पॉवर पॅक बॅटिंग यासाठी जाणला जातो हा खेळाडू. अमोल पाटील, अमोल ठाकूर, प्रथमेश. आज आपण इथं आर्यन सारखा यंगस्टर आज बॅटिंगला आला नाहीये. कुठेतरी थोडं त्याला थांबवलंय. 1-2 मॅच. ओमकार काकड म्हणजे तिसगाव एक्सप्रेस क्या नाही यंगस्टर आहे. पण मी तर म्हणेल पहिला शिका आधी क्रिकेट भरपूर आणि मगच मैदानात जा. नाही तर तुम्ही वेगाने टाकायला जाल तर अमोल सारखे बॅटर असतील ते वेगाने षटकार मारतील. सायकेलला अमोल पाटील आपण पाहू शकता. गोलंदाज प्रतीक आलाय. प्रतीक गोलंदाजी मार्कस टाकला. अमोल पाटील आपण पाहू शकता. अंतिम षटक उडवला यावेळेला चेंडू. बॅटची आपण तर फिरून मारायचं त्यावेळेला स्क्वेअर विकेट आणि बॅटच्या आपण तर मागच्या बाजूला चेंडू लागला आणि बॅटर तिथे बाद होतोय. बिग विकेट. येस तो व्यासपीठावरती आपण कव्हर करणार आहोत. व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करतोय. गुरुनाथजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. काशीनाथ ते आपण त्रिंबक दादांना विनंती करेन आपण या आपल्या शुभाचे शुभ सन्मान आम्ही करतोय. खरं तर आमचे व्यासपीठावरती आपण पाहतायत आमचे ॲडव्होकेट हितेश गायकवाड यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. व्यासपीठावरती आपण पाहतात गुरुनाथजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. आमचे ॲडव्होकेट हितेश गायकवाड, विपुल गायकवाड करता ज्यांची अपाट मेहनत स्पर्धेसाठी त्यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचकावरती आपण पार पाडतो. धन्यवाद गुरुनाथजी गायकवाड दादा. आपला पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया तुम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू भाऊ पाटील सर. थँक्यू प्रथमेश. तर विनंती करतोय चेंज गेम वडवली बी संघ तर त्यांच्या अगेन्स्ट मानेरा संघ जर आला असेल तर टॉसर या. फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये. ही ताकद आहे बाहुबलीची. पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑफ सी मार्शा पार. फ्लॅट सपाट पारला असतो षटकार. पाठवून दिलाय. ही ओळख आहे ग्रामीणचा बाहुबली. नाही असं वाटलं की मानेराचा षटकार पुन्हा एकदा मारला का काय या बॅटरनी. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. 58 धावा. चेंजा पेसे पुन्हा एकदा पाठवून दिलंय. बैल मुझे मार. नाही अशी जर तुम्ही केलात तर तुम्हाला आपण तर अमर ठाकूर सोडणार नाही. आता संधी आली 3 षटकात तिसरा षटकार आला तर कॅश प्राइज मिळेल आपण तर 3000चं. तर मग गायकवाड यांच्या माध्यमातून कॅश प्राइज मिळेल 3000चं. प्रत्येक
काय करतो पाहायचं इथून. बाहुबली तिसरा षटकार मारतो का पाहायचंय. आलाय का पाहायचंय. आला 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 आणि आलाय. 3 षटकार आले आहेत. प्रेक्षकांनी देखील आयवा झेल घेतलाय. खेळाडू आहे मला वाटतं मानेरा गावचा. नाही असू दे मानेरा गावचा तरी खेळाडू असं पण त्याने झेल पकडलाय ना. बक्षीस देणं गरजेचं असणार. बघा इकडे हेमंत गायकवाडला आयवा कॅचसाठी जवळपास 8 ते 10 हजाराचं पारितोषिक होतं. त्याने देखील तिथे आयवा झेल सोडलाय. किती दुःखाची बाब असेल. नक्कीच नक्कीच 70 धावा धाव फलकर ते आपण पाहू शकता. बॅटिंग आवडल्याचं तर बाहुबलीची टाळ्या होऊन देते जरा. काय बॅटिंग करतोय मैदानावर. प्रतीकवरती हल्ला चढवतोय. अप्रतिम बॅटिंग. यंगस्टरला मात्र चेंज ऑफ पेस आहे. चौथा आलाय का. हो आलाय. सरळ आपण बघतो कटआउटला चेंडू लागतोय. गणपत शेठ गायकवाड यांच्या आपण कटआउटला चेंडू लागलाय. 76 धावा. अमर ठाकूरचं आपण तर 1 मिनिट त्याला पारितोषिक देऊ. आयवा झेलवाल्याला नाही. मानेरेचा खेळाडू बघा ना. काही नाही मॅच खेळायला गेलाय घरी सांगून तरी मॅच काही होते पण मला 200 रुपये मिळाले वेदांत इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून. नाही बघा विशाल लगेच आला. विशाल तुमचा काही हिस्सा नाही याच्यात. नाही पैसे मिळाले सर्व धावत येतात. तो पैसे द्यायला कोणीच येणार नाही. प्रतीक चेंज ऑफ पेस. 5वा येतोय का पाहायचंय. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. 5 षटकार. धावा झाले धाव फलकर ते आपण पाहू शकतो. युग RM11 सोनारपाडा संघ 82. अमोल ठाकूरची जर अमर ठाकूरची बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन जाते. काय बॅटिंग केली. अमर ठाकूर नावाचं वादळ आलं ते शांत राहिलं नाहीये. मला वाटतं अजून एक चेंडू असता तर कदाचित विक्रम झाला. 6 चेंडू 6 षटकार मध्ये टाळ्या होऊन जाते अमरसाठी. जोपर्यंत अमर डगआउट मध्ये जात नाही तोपर्यंत टाळ्या होऊन देते. काय बॅटिंग केली. 83 धावांचं लक्ष असणार आता स्वर्गीय बंधू शेठ प्रतिष्ठान उंबारडे संघासाठी. तर चला टॉस साठी या. आपण तर चेंज द गेम वळवली आणि मानेरी संघाच्या संघाने एक टॉस साठी यायचंय. नाही बघा आता पारितोषिक 2 खेळाडूंना मिळेल म्हणजे 4000 रुपये मिळतील. जबरदस्त बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. चला मानेरीचे कॅप्टन आलेत. चेंज द गेम वडोली बी संघाच्या संघाने एक टॉस साठी या. तर धावा झाले धाव फलकाती 82. 83चं लक्ष असणार आहे. मोठं लक्ष आहे. प्लस आपण तर 82 झाल्यात. अजून 2 पॅनल्टीचे ऍड करतो म्हणजे 85 धावांचं लक्ष. 84 झाले. 2 धावा पॅनल्टीच्या देखील मी ऍड करतोय. 21च्या सरसानी अमोल 2 धावा आम्ही पॅनल्टीचे ऍड केलेत. योगेश 2 धावा पॅनल्टीचे ऍड केलेले आहेत. 82 झाल्यात. 84 म्हणजे 85चं लक्ष असणार आहे. तर मॅच अशी सुरू होईल. तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक या ऐकूया करण काळेंना. धन्यवाद. चला टॉस साठी इन्व्हाइट करेन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
क्या बात है. याच दरम्यान आमचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर अर्थातच तिसगावचे सोन्या ऋषभ गायकवाड यांचे ते शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. मला तर वाटतंय बघा 24 तासामधून ते 8 तास जिम मध्ये असतात, ही खासियत आहे त्यांची. आपलं स्वागत आहे. तर मॅचला आपण सुरुवात करतोय. गेम ऑनचा इशारा पंचांचा. इथे मात्र काय घडलंय, पहिल्याच बॉल वरती बघा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमर ठाकूर, आणि अमर ठाकूरच्या खात्यामध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती इथे विकेट. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे बघा, पण एक्स्ट्रा प्लेअर नाहीये त्यामुळे पॅनल्टी देखील 2 धावांची दिली आहे. नावं मात्र कोणाची जो आउट झाला त्याने तरी या प्लीज. बघा तिसगाव जरीमरी क्रिकेट संघ तिसगावचे जेही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरती थांबू नका. मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला जायचं आहे. विनंती असेल चला लवकरात लवकर. आमचे पाटील शुभम पाटील, आमचे नेऊल असतील, त्यानंतर ओमकार असतील, प्लीज थोडं सहकार्य करा. बॉल हवेमध्ये आणखीन एक विकेट ठोक्यात. क्या बात आहे. अमर ठाकूर, अमर ठाकूर आणि फक्त अमर ठाकूर हे वादळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. बॅटिंग करताना 5 षटकार ठोकले बाहुबलीने, आणि बाहुबलीच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक सलगची दुसरी विकेट. इतिहास नोंदवला जाईल तिसाई क्रीडांगणावरती श्री तिसाई चषकामध्ये. अमर ठाकूर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण बघतोय फक्त आणि फक्त धावा संख्या मिळेल ती 1. हॅट्रिक बॉल होता खरं तर अमर ठाकूर साठी. तिथे मात्र ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न. अमर ठाकूर नावाचं वादळ घोंगावलं. अमर ठाकूरच्या विरोधामध्ये आपण पाहिलं सार्थक काळाने एदुटने सार्थक काळाने VRCC सरपंच शिवाजीदादा पाटील या चषकामध्ये 3 षटकार लगावले होते. अमरच्या विरोधात 4 षटकार त्या ओव्हरमध्ये आले. त्यानंतर अमर ठाकूरचा कमबॅक आपण पाहतोय. महत्त्वाचं आहे क्षेत्र कोणते असू द्या, जर तुमच्याकडे मेहनत करण्याची जिद्द असेल, संघर्ष तुम्ही करतात त्या मैदानामध्ये, तर तुमच्या यशाला पर्याय नसतो. आणि खऱ्या अर्थानं अमर ठाकूरनं हे बदल स्वतःमध्ये केलेले आहेत. ते चेंजेस तुम्हाला तिकडे पाहायला मिळाले, आणि त्यानंतर मात्र त्याने केलेला तो कमबॅक या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये इनफिल्डला भेदलाय. कव्हरला प्रोटेक्शन नाहीये तिकडे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. चेस मोठा होता फिल्डर साठी. बॉल निघून चाललाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खऱ्या अर्थानं जरीमरी मातेच्या कृपा आशीर्वादाने आम्ही तिसगावकर सुख समृद्धीने नांदत असतो. त्या जरीमरी मातेचं संगीत खरंच मनाला आनंद वाटतो जेव्हा जेव्हा संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून प्ले केलं जातं. आभार आहे डीजे ऑपरेटरचं देखील. यश गायकवाड करतात बघा आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत. अपीच खेळलाय, सरळ बॅटर लॉप केलाय मिड ऑफ मधून. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, पण तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावासंख्या 2 कंप्लीट केल्या जातात. काम चालणार नाहीये बघा. एकेरी दुहेरी धाब्याने तुम्हाला चांगली तुफानी बॅटिंग करावी लागेल. षटक पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. 8 ऑन बोर्ड वाईल चेसिंग 85. 85चा पाठलाग करताना आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती. सुरुवात इतकी चांगली झाली नाही बॅटिंग करताना. ती स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबाडेसाठी, पण आता चांगली बॅटिंग करावी लागेल. उंबाडे संघाने दर्शन 11 जलेश्वर वाडेकरला बाहेर काढलं. त्यानंतर U11 RM सोनारपाड्याच्या विरोधामध्ये खेळताना पूर्वार्धामध्ये गोलंदाजी हवी तशी झाली नाही.
खरं तर जेव्हा दुसऱ्या सामन्यामध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो तो पहिल्या फेरीतला दुसरा सामना जय जलेश्वर वाडेकरच्या प्रथम आपण गोलंदाजी अटॅक काय पण पाहिला, वॉट फॅन्टॅस्टिक. पण त्यानंतर अमर ठाकूर, अमोल पाटील, त्यानंतर त्यांनी जो कहर बरसवला मैदानामध्ये, अमोल पाटील आज अनोख्या लयमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. रन मशीन ऑफ सोनारपाडा त्याला आम्ही का म्हणतो, का आम्ही त्याला सोनारपाडाची रन मशीन असं संबोधतो, त्याचं कारण त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अमोल पाटील नेहमीच त्याला आम्ही म्हणत असतो फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. योगेश असतील, अमोल असतील, त्यानंतर अमर ठाकूर असतील, करण असतील, आमचे छोटे असतील, अर्थात रितेश, जबरदस्त खेळ नेहमीच त्यांचा आपण पाहतो. पण रितेश यांचा आवर्जून उल्लेख करेन की सरावापासून थोडे ते वंचित आहेत, पण यावेळेस आणखीन एक विकेट मिळू शकते, आणखीन एक विकेट मिळू शकते. अमोल पाटील कोणती चूक करणार नाही, विकेटचं पतन, प्रथमच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता आणि तिसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करत असताना बंडू शेठ प्रतिष्ठान उंबाडे संघाला. विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट. ऑफ साईडला टायमिंग पुन्हा तितकं चांगलं नाही. अमोल पाटील चेंडू खाली प्रथमच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक सलगची दुसरी सफलता. प्रत्येक बॅटर येतोय, हजेरी लावतोय, अटेंडन्स देतोय आणि मैदान सोडतोय. सलगचा दुसरा धक्का. तिसा यायचं जरीमरी मातेचं हे गुणगान गाणारं संगीत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी जागृत देवस्थान जरीमरी मातेचे संगीत. ओहो, हाय ब्रेक बॉल पोज करायचा होता ऑफ साइड मध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता प्रथमने. फसवा चेंडू होता पण जाळ्यात अडकला नाही. बॅटर डॉट बॉलची समाप्ती. यापूर्वी करतर आपण पाहिलं अमर ठाकूर देखील हायट्रिक बॉलवर होता, त्याला हायट्रिक संपादित करता आले नाही आणि त्यानंतर प्रथम देखील हायट्रिक बॉलवर होता जरूर. हो, ऑफ साइडला फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरनं हुक केलाय, फाईन खेळलाय, फाईन लेग बाउंड्रीला यायचा बाहेर. चौकार. त्यानंतर आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. एका बाजूला आपण चेंज द गेम वडवली ब संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे ही लढत पाहणार आहोत. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे चेंज द गेम वडवली ब. टॉस साठी इन्व्हाइट करतोय. चला, मानेरे टीमचे कॅप्टन मला वाटते ते उपस्थित आहेत. चेंज द गेम वडवली बी चे कॅप्टन कमलेश विशाल आपण असाल तर या लवकर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते, ॲक्युरेट थ्रू देखील आलाय. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरसावली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील संपन्न झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळतात धावा झाल्या आहेत 13-13. टॉस आपण कंप्लीट करतोय. मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील सर आपण तिकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जा. तर तुम्ही काय विनंती करतो या आपल्या शुभास्थ आपण टॉस करू. मानेरे एक्सप्रेस एका बाजूला अनिल आहेत तर दुसऱ्या बाजूला विवेक आहेत. तर टॉस देखील केला जातोय. हेड आणि टेल हे दाखवलं जातंय. टॉस देखील केला जातोय. मॅच देखील आपण बघितलं एकतर्फी सुरू आहे. हेड आले, टॉस जिंकला आपण तर माने संघ विवेक काय डिसिजन असणार आहे कळवतो. डिसिजन पेंडिंग आहे, काय हरकत नाही. ओ टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत प्रथमेश. नाही, अनिल जास्त फारसे काही बोलणार नाही. मोस्टली मॅन ऑफ द मॅच मिळाल्यावरती देखील ते थांबत नाही जास्त वेळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. येस, जय मसोबा क्रिकेट संघ माने वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केले त्यांनी चेंज द गेम वडवली ब या संघाला.
मोठमोठे उलटफेऱ्यांसाठी जाणले जातात, त्यामुळेच चेंज द गेम हे नाव त्यांना देण्यात आलं. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट वाज दॅट ओव्हर द कव्हर इनटू द क्राउड. 1 बाउंस ओव्हर द लाईन, 4 धावा. व्हाट अ शॉट वाज दॅट, क्लासिकल शॉट. क्लास तुम्हाला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य कदाचित कदाचित या फटक्याची रील सोशल मीडियावरती पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतो बॅटर प्रेमला. काय क्लास आपल्याला बघा यश. फ्रंट फूट आले, बॉडी बॅलन्स होती, कंट्रोल स्ट्रोक होता, अगदी बॉलवरती नजर होती. त्यानंतर इनसाइड आउट खेळला, ओव्हर द कव्हर्स. आउटफील्डमध्ये तिकडे फिल्डर नाहीये, त्याचा बेनिफिट त्याला मिळाला. 4 मिळत आहेत. या फटक्यांनी आत्मविश्वास वाढेल. बघा सामना जिंकणं तर कठीण आहे, पण आत्मविश्वास वाढणं हे महत्वाचं आहे. बघा झरीमारी क्रिकेट संघ तिसगावचे रिषभ, सौरभ, नेहुल, ओमकार, हितेश. चला प्लीज एका जागेवर थांबू नका मित्रांनो. वारंवार आमचे बघा सागर गायकवाड, गौरव गायकवाड सूचना करतात. विनंती आपण चला मैदानाच्या चारी बाजूनी प्लीज एकच सूचना वारंवार करण्यास भाग पाडू नका आम्हाला. ऑप्शनच्या थोडा बाहेर ठेवला गेला यावेळेस. आणि आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे U11 RM सोनारपाडा संघ. सोनारपाडा म्हटले की स्वर्गीय राकेश म्हात्रे यांची नेहमीच आम्हाला आठवण येते, कारण राकेश म्हात्रे प्रतिष्ठानाच्या वतीनं अनेक अशा आपण पाहतोय खरं तर स्पर्धांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली, रक्तदान शिबिर असतील, असे अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. RM11 सोनारपाडा म्हटलं की चर्चेत राहिलेलं नाव आहे, पण आज U11 या नावाने या स्पर्धेमध्ये ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. U11 स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघ. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर फोर्स केलाय, इनफिल्डला भेदलंय, बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय खरं तर कालावधी होता 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. एंड ऑफ थर्ड ओव्हर, 23 ऑन बोर्ड. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 62 ची गरज. फिरोज सर ओके, 64 ची गरज असेल. 64 जेवण धाव नाहीये करता तिकडे. चला यश थोडं करेक्शन करा, तिकडे धाव नाहीये बघा. आम्ही सांगितलं होतो डॉट बॉल आहे खरं तर. चला हरकत नाही. रन नाही घेतली बाबा, बोलतोय मी, तुझं लक्ष नाही. 8 आले 8 या ओव्हरला नाही धावले बाबा. चला अंतिम 6 चेंडूने विजयासाठी मला तर वाटतं 64 करायचे असते. थोडी करेक्शन करून घ्या प्लीज. हाफ ट्रॅकर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, हवेची साथ लाभली आहे. लेट पण थेट चिरागच्या बॅट बंद. 6 धावा, षटकार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आर्यन ठाकूर. चेंज द गेम वडवली बी विपक्ष जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, संपर्क देखील चांगला आहे. क्या बात आहे. ऑफसाइड रिजन मध्ये चिरागच्या बॅटमधून आणखीन एक लाजवाब फटका आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय चिराग. बघा ऑफसाइड मध्ये हॅमट करतोय, फोर्स करतोय चेंडूला, ताकदीवरती खेळतोय, पुरेपूर ताकद झोकून देतोय फटक्यांमध्ये. हवेची साथ मिळते चिरागला खरं तर. आईवा जेल, क्या बात आहे. आईवा जेल साठी आपण वेदांत इंटरनॅशनल स्कूल्स यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. फटका हा देखील चांगला आहे. चिराग ऑन फायर. भरपूर उशिरा फटके येत आहेत, पण आत्मविश्वास भरपूर सारा वाढवत आहे चिरागचा. षटकार येतोय, बॅक टू बॅक तिसरा. आयवा कॅच कोणी घेतला या आपण प्रेक्षकांना विनंती आहे या लवकर. वेदांत इंटरनॅशनल स्कूल्स यांच्या वतीने आपण पाहतोय 200 रुपयांचं पारितोषिक आहे.
षटकार बघा आपण किती आले, 3 षटकार. जे 5 षटकार ठोकले होते प्रतीकच्या विरोधामध्ये अमर ठाकूरनं, ती वसुली करण्याचा प्रयत्न चिरागचा सुरू आहे. प्रतीकच्या विरोधामध्ये आले होते आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार आणि आता मात्र जणू काय ती वसुली सुरू झाली आहे चिरागच्या माध्यमातून. स्टेप आउट करून खेळला यावेळेस गॅप मध्ये चौकार मिळेल. लॉंग ऑनच्या पलीकडे 3 षटकारानंतरचा दमदार चौकार. बॉल अवेलेबल करून द्या. चला 2 चेंडूचा काय शिल्लक आहे. स्टील 2 टू गो. मॅच बॉल आला असेल बघा. येस, आयवा कॅच आमच्या प्रेक्षकांनी टिपले त्यांविरुद्ध या आपण वेदांत इंटरनॅशनल स्कूल्सच्या वतीनं 200 आहेत. ऑन साइड लॉक करायचा होता. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय धावसंख्या आता मात्र 45 वर. मॅच मध्ये तितकी रंगत उरली नाहीये पण चांगला संघर्ष राहिला नक्की चिरागचा. त्याची देखील विकेट संपादित केली. षटकार 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 चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं. फायनली विकेट मिळाली चिरागची. चिराग बाद. कॅच आपण झेल पकडला आहे त्या प्रेक्षकाचं आपण स्वागत करतोय. ना प्रेक्षक कोणत्या गावचा आपण विचारू त्याला. कोणचं गाव काय इधर काय बहुत अच्छा आहे. बघा 200 रुपये मिळाले आणि प्रथम चेहऱ्यावरती आनंद बघा किती. मला वाटतं सरळ तो चायनीजची गाडी गाठेल आता. क्या बात आहे. चला पुढे येऊन पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला. फिल्डर तिकडे आता अमोल पाटील थोडेसे आपल्याला लेझी पाहायला मिळाले. कॅज्युअल अप्रोच होता कारण सामना त्यांच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. अभिनंदन.